लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच 10वा हप्ता याच्याबद्दल एक मोठा झटका तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। नेमकी कोणती बातमी समोर आलेली आहे, कोणत्या ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता कायम चालू राहावा तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याचबरोबर एक मोठा फ्रॉड देखील झालेला आहे लाडक्या बहिणींसोबत, तो देखील तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की 20 लाखांपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना गंडा घातलाय। त्याचबरोबर या ठिकाणी फेक कॉल करून बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे देखील गायब झालेले आहेत। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींना काय सावधानगी बाळगायची आहे, लाडक्या बहिणींना नेमका एप्रिलचा हप्ता कधी भेटणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे का नाही आणि तो हप्ता चेक कसा करायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी हे अतिशय महत्त्वाचे चॅनल आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्यात अगोदर साम टीव्हीची एक बातमी समोर आलेली आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगते आणि त्यानंतर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल मी बोलणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या ताईला भेटणार आहे, कोणत्या ताईला भेटणार नाही, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही कोणत्या एजंट कडून फॉर्म काढत असाल, जर तुमचे डॉक्युमेंट कोणी घेतले असतील, म्हणजे तुमचे आधार कार्ड देत आहात, पॅन कार्ड देत आहात, त्यानंतर तुमचा रहिवाशीचा पुरावा देखील देत आहात, त्यानंतर बँकेचं पासबुकचा जर काही झेरॉक्स देत असाल तर सावधान व्हा लाडक्या ताईंनो। असं काही तुम्ही करत असाल तर तुमच्या सोबत सुद्धा या ठिकाणी मोठा फ्रॉड होऊ शकतो। जे तुमच्या ओळखीचे आहेत ई सेवा केंद्र अशा ठिकाणीच तुम्ही तुमचा अर्ज भरायचे आहे, किंवा तुमच्या ओळखीचे असतील अशा ठिकाणीच तुम्ही KYC करायचे आहे। अनोळखी लोकांकडून किंवा नवीन लोकांकडून तुम्ही अर्ज भरायचे नाहीये, कारण की फ्रॉड लोक तुमच्या नावावर लोन काढून पैसे काढू शकतात। आणि लाडक्या ताईंनो जर तुम्हाला कोणी सांगत असेल एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर OTP सांगा किंवा हे ऍप डाउनलोड करा, असे कोणाचे तुम्हाला जर कॉल किंवा मेसेज येत असतील तर त्यांच्यापासून लांब राहा। लाडक्या ताईंनो कोणालाही OTP सांगू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नका। असं जर तुम्ही केलं तर तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतो। त्यामुळे लाडक्या ताईंनो एकदम काळजीपूर्वक राहा, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो 30 एप्रिलला भेटणार आहे। 30 एप्रिल म्हणजे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, तुमचं अकाउंट जर या ठिकाणी ऍक्टिव्ह असेल, म्हणजे तुमच्या फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला, रिजेक्ट झालं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। त्यामुळे लाडक्या ताईंनो मी तुम्हाला परत सांगते आणि अगोदर पण बऱ्याच वेळेला तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ज्या ताईंनी वेबसाईट वरून फॉर्म भरलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन हे फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि ह्या गोष्टी चेक केल्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो दरवेळेस मी तुम्हाला जाग करत असते, त्यामुळे माहिती आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रत्येक आपल्या जवळच्या ताईला, जेणेकरून सर्व माता भगिनी सावधान होतील आणि अशा फ्रॉडला कोणीही बळी पडणार नाही। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।